नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट या पुस्तकातील आपण सराव संच प्रॉब्लेम सेट 2 अभ्यासणार आहोत. प्रॉब्लेम सेट 2 आपल्याला माहित आहे की यातले काही प्रश्न जे आहेत ते पहिल्या प्रश्नात दुसऱ्या प्रश्नात विचारले जातात. पहिला प्रश्न बघूया आपण. चूज द करेक्ट आन्सर्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. Which one is the quadratic equation? So we are going to find out which one equation is a quadratic equation. आपल्याला हे बघायचे की ह्यातील खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे. पहिले दिलेले आपल्याला 5 छेद x वजा 3 बरोबर x वर्ग. दुसरा आहे x इंटू ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल टू 2 n मायनस 1 इज इक्वल टू 2n 1 अपॉन x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x प्लस 2 इज इक्वल टू x. साधारणतः असं दिलेलं आहे. आपण ते समजून घेऊया कुठलं क्वाड्रेटिक इक्वेशन होईल. आपण हे वर्ड पेजवर घेतलं. आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, इथं जे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे त्या पहिल्या जो ऑप्शन आहे त्यात 5 छेद x आहे. असं जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय x. आपल्याला दोन्ही बाजूला x न मल्टिप्लाय करावं लागेल. समीकरणाच्या दोन्ही बाजूला मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय द x आणि दोन्ही बाजूला जर आपण x न मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, x मल्टिपल बाय x मल्टिपल. आपण हेच इक्वेशन आपल्याला इथे घेता येईल बघा, सोपं पडेल आपल्याला. कंट्रोल C कंट्रोल V मल्टिपल बाय 5 अपॉन x मायनस 3 मल्टिपल बाय अगेन x बरोबर इज इक्वल टू x स्क्वेअर मल्टिपल बाय x. काय होईल बघा नवीन इक्वेशन. इथं x आणि x कॅन्सल होईल. आपण जर हे बघितलं तर आपल्याला काय करता येईल बघा, हे x आणि हे x कॅन्सल होईल. तर थोडं समजून घ्या गुणाकाराचे चिन्ह आणि हे. आणि त्यानंतर आपल्याला काय लिहिता येईल बघा, जर हे दोन्ही कॅन्सल झालं तर आपल्याला एंटर केल्यानंतर इथे किती राहणार आहे, फक्त 5 वजा 3x बरोबर x वर्ग आणि इथे x चा पहिला घात आहे म्हणजे इथे काय होईल, x क्यूब होईल. x क्यूब तर काय x क्यूब होणार आहे, तर इथे x चा वर्ग आणि इथे गुणिले त्याला x आहे, इथं एक घातांक असल्यामुळं. याचा अर्थ काय झाला की हे वर्ग समीकरण राहिले का नाही, हे वर्ग समीकरण राहिलेलं नाही. म्हणून हे पहिलं जे विधान आहे ते आपल्याला चूक आहे, हे वर्ग समीकरण नाही असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, आपण दुसरं इक्वेशन बघूया. जे त्याने दुसरं इक्वेशन दिलेलं आहे ते आपल्याला इक्वेशन व्हेरीफाय करून बघावे लागत असतात. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय दिलं बघा, x इंटू ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल टू 2 x कंसात x अधिक 5 बरोबर 2. x नात मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 2. आता कोणतं तरी एकच इक्वेशन होणार होतं आणि आता आपल्याला काय मिळालेलं बघा, हे जे आहे ते करेक्ट इक्वेशन मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे पर्याय नंबर 2 आहे बी, हा आपला काय परफेक्ट क्वाड्रेटिक स्क्वेअर इक्वेशन आहे. आपल्याला इथं 2 इकडे घेतले की त्याचे जनरल फॉर्म मध्ये लिहिता येईल. म्हणजे सगळ्यात मोठा घातांक इथं 2 आहे. ह्या तिसऱ्या उदाहरणात जर आपण बघितलं असतं तर काय होतं बघा, इथं सगळ्यात मोठा घातांक 1 आहे, इथं पण घातांक 1 आहे, इथं पण घातांक 1 आहे. जरी ह्यांचं पक्षांतर झालं तरी पण काय राहणार आहे, 2 मधून 1 येऊन जाईल, फक्त येणच राहील. त्यामुळे हे पण क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. आणि खालच्या चौथ्या पर्यायामध्ये 1 छेद x वर्ग कंसात x अधिक 2 बरोबर x आहे. इथं सुद्धा हा x वर्ग इकडे भागिले इकडे आल्यानंतर गुणिले होईल x ला आणि इथं काय होईल, x क्यूब होईल. म्हणजे हे सुद्धा क्वाड्रेटिक इक्वेशन राहणार नाही. म्हणून ह्याचं उत्तर काय असणार आहे, बी x कंसात x अधिक 5. तर अशा पद्धतीने आपल्याला ते लक्षात घेता येईल एक उदाहरण. त्यानंतर पुढचं उदाहरण बघूया आपण. खालील पैकी कोणते वर्ग समीकरण नाही. इथं पण सेम तसाच विचारलंय. इथं उलटा प्रश्न विचारलाय, वर्ग कुठले आहे म्हणून विचारलं होतं ना, इथं कुठले नाही. आता एवढं आपल्याला बघत असताना काय लक्षात घेता येईल बघा, इथे x वर्ग आहे आणि इथं पण x वर्ग आहे.
आता इकडे दोन सारखी पद असतील तर आपल्याला ती कॅन्सल होत असतात. एक्स वर्ग गेलं, एक्स वर्ग गेलं, कारण सारखंच पद आहे. ह्याचा पण सहगुणक एक आहे, याचा सहगुणक एक आहे, कॅन्सल झाला. आणि इथं काय राहिलं बघा, 4x + 11. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल की हेच वर्ग समीकरण आहे. ह्याच्या सगळ्यात मोठा घातांक किती राहिलेला आहे, 1 हा सगळ्यात मोठा घातांक राहिलेला आहे. म्हणून आपल्याला लगेच ए हेच आपलं उत्तर बरोबर असणार आहे. इथं सगळ्यात मोठा घातांक 2 दिसतोय आपल्याला, x². इथं 2 घातांक आहे, इंडेक्स 2 आहे, पॉवर 2 आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इथं पण घातांक 2 आहे, इथं पण घातांक 2 आहे. जरी इथं दोन्ही बाजूला असलं तरी ह्याला वजा चिन्ह आहे, आणि हे जर ह्या बाजूला गेलेलं असेल समजा, तरी पण 2x² होईल. ही पदे कॅन्सल होणार नाहीत. इथं काय होतं आपल्याला पहिले ह्याच्यामध्ये, इथं पण x² आहे आणि इथं पण x² आहे, आणि दोन्ही दोन बाजूला असल्यामुळे हे कॅन्सल होत असतं. तर ठीक आहे, आपल्याला पहिलंच उत्तर इथं मिळून जाईल. आपल्याला जे राईट आन्सर आहे ते आपल्याला लगेच जर सांगायचं असेल तर काय असणार आहे, ए हे राईट आन्सर असणार आहे. आपलं बरोबर उत्तर ए असेल. लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. x². The root of x² + kx + k is equal to 0 are real and equal, then find k. हा प्रश्न आपल्याला 2 मार्कासाठी पण विचारला जातो. तर k ची किंमत काढा. जर रूट्स इक्वल आणि रिअल असतील तर तिथं आपण कशाचा वापर केलेला असतो बघा, डेल्टाचा वापर करतो, आणि डेल्टाचा वापर करून आपण हे इक्वेशन सोडवलेलं असतं. डेल्टा बरोबर इथं आपल्याला लिहिता येत असतं, डेल्टा बरोबर the roots of the x² + kx + k is equal to 0 are real and equal, then find the value of k. They have been given us 0, 4, 0 or 4 or 2 as like this. आपण मराठीतनं पण प्रश्न बघूया. x² + kx + k बरोबर 0 ची मुळे वास्तव समान असतील तर k ची किंमत खालीलपैकी कोणती, 0, 4, 0 किंवा 4 व 2 असे आपल्याला दिलेले आहेत. आपण ही जी उदाहरणं आहेत ते वर्डच्या सहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न करूया. वर्डच्या पेजवर आपण हायपर होऊया. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac हा आपला फॉर्म्युला आहे. आणि इथं काय दिलेलं आहे बघा, x² + kx + k इज इक्वल टू 0. आणि आपल्याला हे कम्पेअर केल्यानंतर आपल्याला किमतीच्या काढायच्या आहेत. त्या a ची किंमत काय मिळेल बघा, a बरोबर काय लिहिता येईल, a बरोबर 1 स्मॉल ए असलं पाहिजे. इथं बाय डिफॉल्ट पहिलं लेटर असल्यामुळे ते होतंय 1, कॉमा, कॅन यूज द सेमी-कॉमा ऑल्सो. b इज इक्वल टू, बी ची सुद्धा किंमत आपल्याला लिहिता येईल. बी ची किंमत काय, कोएफिशियंट ऑफ x इट मीन्स k. आणि c बरोबर आपल्याला काय लिहिता येईल, k. दिस इज द कॉन्स्टंट. तर कम्पेअर केल्यानंतर ही इक्वेशन आपल्याला कम्पेअर केल्यानंतर एबीसीच्या किमती मिळत असतात. सेमी कॉमा देण्याऐवजी कॉमा जरी दिला तरी चालेल. तुम्हाला फक्त लक्षात घेता यावं की ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत कोणती आहे ते. ए बरोबर 1, बी बरोबर k आणि सी बरोबर पण k दिलेला आहे. आणि आपल्याला काय वापरायचं बघा, डेल्टाचा फॉर्म्युला वापरायचा. व्हॉट इज द फॉर्म्युला डेल्टाचा, डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac बरोबर डेल्टा बरोबर काय लिहिता येईल बघा, बी ची किंमत आपल्याला ठेवता येईल. किती आहे बी ची किंमत, इथं k². आपल्याला k² केल्यानंतर b चा वर्ग आहे, इथं स्क्वेअर करूया आपण. k² मायनस 4 मल्टिपल बाय ए ची किंमत पण दिलेली आहे 1 आणि सी ची किंमत दिलेली आहे k मल्टिपल बाय k. आपल्याला काय मिळेल बघा, बरोबर k² ॲज इट इज. आता इथं काय मिळेल, k² ॲज इट इज आहे आणि -4k, म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला. कॉपी करून लिहूया, Ctrl+V, -4k, म्हणजे हे फक्त चेंज करूया आपण. इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय होणार आहे, -4k होणार आहे एवढं. तर -4k असं. पण बट वी हॅव व्हॉट दे हॅव गिव्हन, बट डेल्टा इज इक्वल टू 0. का डेल्टा इज इक्वल टू 0 होणार आहे आपलं बघा, because they have been given the roots are real and equal, so delta is equal to 0 हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. बट डेल्टा इज इक्वल टू 0 असं दिलेलं आहे. आणि आपली ही पण किंमत कोणाची आलेली आहे, डेल्टाची आलेली आहे. ह्या सुद्धा किमतीसाठी आपल्याला लिहिता येईल डेल्टा इज इक्वल टू k² - 4k. म्हणजे ह्या किमती ज्या दोन्ही आहेत त्या कोणाची किमती आहेत, डेल्टाच्याच आहेत. इथला योग्य पर्याय काय येईल आपल्याला, 0,4. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण जरी आपल्याला ऑप्शनल वाटत असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह वाटत असतील तरी पण हे उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या उदाहरणाचा तो प्रश्न जर आपल्याला 2 मार्काला 3 मार्काला जरी विचारलेला असला तरी आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. हा प्रश्न आपल्याला जरी रिकाम्या जागेसाठी विचारला तरी भविष्यात हा प्रश्न आपल्याला 2 किंवा 3 मार्काला सुद्धा विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की साधारणतः असे प्रश्न आपण कसे सोडवणार आहोत. त्यासाठी आपण प्रश्न सोडवून त्याची उत्तर मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण
आजपर्यंत हे व्हिडिओ बघताय, आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा. आपल्याला जर कोण ओळखीचे मित्र वगैरे असतील तर त्यांच्याकडे शेअर करा. आणि जर अद्याप आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्याला पुढचे पण व्हिडिओ मिळण्यासाठी सोपं होईल. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूया बघा. फॉर √2x² - 5x + √2 = 0, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. आता इथं आपल्याला डेल्टाची किंमत काढायची आहे बघा. म्हणजे आताची जसं आपण सेम सोडवलेलं आहे तसं सेम सोडवायचं आहे. आता इथं करणी वगैरे म्हणले की मुलांना थोडंसं कन्फ्युजन होतं, तर तसं कुठलंही कन्फ्युजन करून घेण्याची काही आवश्यकता नाही. आपण हे एक्झाम्पल लिहून घेऊया बघा आणि सोडवण्याचा प्रयत्न करूया. वर्ड पे बघूया उदाहरण. आपण उदाहरण लिहून घेतलेलं आहे बघा. फॉर √2x² - 5x + √2 = 0, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ए दिलेला आहे, बी ची किंमत दिलेली आहे, सी आणि डी अशी किमती दिलेल्या आहेत. आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची किंमत काढायची आहे. तिथे डेल्टा दिलेला आहे बघा. डेल्टा = b² - 4ac. आपण त्याला हायलाइट पण करता येईल. हे आपलं बेसिक एक्झाम्पल आहे, फॉर्म्युला आहे, ज्याचा आपण इथं वापर करणार आहोत. डेल्टा b² - 4ac. आता आपल्याला जे दिलेले एक्झाम्पल आहे ते काय, √2x² - 5x + √2 = 0, कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. हे आपलं काय स्टँडर्ड एक्झाम्पल आहे, स्टँडर्ड इक्वेशन आहे. ह्याच्याशी जर तुलना केली तर आपल्याला इथं जो x² सहगुणक दिसतोय आणि ह्याचा x² सहगुणक म्हणजे a ची किंमत काय मिळेल आपल्याला √2, b ची किंमत -5 आणि c पुन्हा √2 मिळालं. आता लिहिलेलं आहे बघा आपण डेल्टा काय लिहिलेलं आहे, डेल्टा b² - 4ac. आणि मग आपण किमती ठेवल्या. b ची किंमत -5 (स्क्वेअर -4 मल्टिपल बाय √2). ही किंमत कोणाची आहे, a ची, आणि ही किंमत कोणाची आहे, c ची. a ची आणि c ची किंमत सारखी आहे, तर आपल्याला काय मिळेल बघा. -5 चा वर्ग 25, वजा असेल किंवा अधिक असेल तर वर्ग आपला काय असतो, अधिकच असतो. अधिक 25 मिळेल, वजा 4 × 2 म्हणजे 4 × 2 8 आलेला आहे इथं, म्हणून 25 8 = 17. मग काय लिहिता येईल आपल्याला, डेल्टाची किंमत डेल्टा बरोबर 17. तर अशा पद्धतीनं आपल्याला जो पर्याय क्रमांक 2 आहे हे आपलं काय होणार आहे, योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 2 बी बरोबर 17 हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचं एक्झाम्पल बघता येईल बघा. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज √3, 5. खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे की ज्याची मुळे 3, 5 आहेत. तर आपल्याला अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर 5 घेऊन आपल्याला इक्वेशन तयार करून घेता येईल. ठीक आहे, इथं बघा अल्फा बरोबर 3 आहे दिलेली किंमत, बीटा बरोबर 5 आहे. आपल्याला जर प्रॉपर इक्वेशन बनवायचं असेल तर आपल्याला काय मिळावं लागतं, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा इंटू बीटा ह्या दोन किमती आधी मिळवाव्या लागतात. आपण आधी अल्फा अधिक बीटाची किंमत मिळवूया. अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बीटा बरोबर आपल्याला काय दिलेले आहेत बघा किमती, 3 अधिक 5 बरोबर किती लिहिता येईल, अल्फा अधिक बीटा बरोबर 8. तर आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत मिळेल. तसंच आपल्याला कशाची किंमत मिळवायची असते, अल्फा इंटू बीटाची पण किंमत मिळवायची असते. आपण लिहूया अल्फा इंटू बीटाची किंमत. अल्फा इंटू, आपण डॉट जरी लिहिला तरी तो इंटू म्हणजे गुणाकार आहे असं त्याचा अर्थ घ्यायचा. बीटा, अल्फा इंटू बीटा बरोबर काय लिहिता येईल बघा, अल्फा इंटू बीटा बरोबर त्या दोघांचा गुणाकार. काय गुणाकार, 3 गुणुले 5 बरोबर 15. तर अल्फा इंटू बीटा पण मिळेल. आणि आपल्याला जर प्रॉपर इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं, आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं जे आहे ते लिहून घेऊया. आपण फक्त x² कॉपी करून घेतोय. x² मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. तर हे आपलं इक्वेशन असेल. आणि मग आपल्याला काय लिहिता येईल बघा, इक्वेशन मध्ये फक्त किमती सबस्टिट्यूट करायच्या असतात.
आता हे कॉपी केल्यामुळे तुमच्या लक्षात घेता येईल की मी इक्वेशन ॲज इट इज लिहिलेलं आहे आणि तिथे काय करतो आपण किमती सबस्टिट्यूट करतो. म्हणजे कोणाची किंमत सबस्टिट्यूट करायची अल्फा प्लस बीटा. किती अल्फा प्लस बीटाची किंमत बघा 8 आलेली आहे. आपण फक्त इथं 8 लिहिलं आणि अल्फा इंटू बीटाची किंमत किती आहे 15 आहे. मी ती कॉपी करून तिथं फक्त 15 लिहिलं. आपल्याला हे असं प्रॉपर इक्वेशन मिळत असतं म्हणून आपल्याला काय मिळेल एक्स स्क्वेअर minus 8x plus 15 is equal to 0. This is the proper equation which having the root 3, 5. आपल्याला ते पुस्तकात कुठला पर्याय होता ते बघण्यासाठी लिहून घेऊया. आपण इथं टेक्स्ट कॉपी करून इथं कंट्रोल करता येईल. ठीक आहे. तर एक्स स्क्वेअर हे जे बाणाचं चिन्ह आहे ना हे स्क्वेअर इंडिकेट करत असतं. आपल्याला माहित असलं पाहिजे एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0 आणि ह्यातला कुठला पर्याय योग्य आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 6. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स फाइंड द इक्वेशन हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट इज -5. खालील उदाहरणांपैकी आपल्याला काय करायचं आहे ज्यांचं उदाहरणांची बेरीज सम ऑफ द रूट्स बिकम्स -5. आपल्याला काय माहिती आहे अल्फा प्लस बीटा आपल्याला घेऊन सोडावं लागेल की ज्यांची बेरीज म्हणजे आता प्रत्येक इक्वेशन इथे घ्यावं लागणार आहे. आता अल्फा प्लस बीटाचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय आहे अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला जस्ट सी. आपल्याला काय माहिती आहे बघा अल्फा प्लस बीटा बरोबर -b अपॉन a म्हणजे इथं -b छेद a ची किंमत आपल्याला किती आली पाहिजे खालचं उदाहरण आहे आपण इथे बघूया किती आली पाहिजे -5 आली पाहिजे. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन फाइंड द इक्वेशन हॅव्हिंग सम ऑफ इट्स रूट इज -5. या अल्फा दोन मुळांची बेरीज किती आली पाहिजे -5 आली पाहिजे. आपण काय करणार -b छेद 3. आता इथं -b छेद 3 म्हणजे -15 -15 छेद 3 म्हणजे इथं जर आपण लिहिलं -15 -b म्हणजे वजा कंसात किती आहे -15 कंस पूर्ण छेद 3. तर इथं काय येईल बघा हे वजा आणि वजा अधिक होईल आणि 3×5 = 15 उत्तर काय येईल 5 येईल. पण आपल्याला मूळ कसं पाहिजे होतं बघा -5 पाहिजे होतं म्हणजे हा जो पहिला ऑप्शन आहे आपला हा पहिला ऑप्शन आपला चुकीचा आहे ते आपल्याला लक्षात घेता येईल. आपण पुढचा ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन हा चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन काय एक्स स्क्वेअर -5x + 3 इज इक्वल टू 0. इथं सुद्धा आपल्याला काय पाहिजे -5 पाहिजे आणि इथं वजा चिन्ह आहे म्हणजे वजा वजा हे पुन्हा अधिकच होणार आहे त्यामुळे हे पण उत्तर आपलं बरोबर असणार नाही. आपल्याला काय बघता येईल बघा आता हे जे तिसरं आहे -b अपॉन a तर इथं वजा 3 आहे अधिक 3 आहे ती -3 छेद 1 होईल. हा पण पर्याय आपला चुकीचा आहे. आणि मग जो शेवटचा पर्याय आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा डी पर्यायामध्ये आपल्याला डी पर्याय पण इथे लिहिता येईल आपल्याला. डी पर्यायामध्ये मायनस इंटू ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ बी ची किंमत किती आहे बघा शेवटच्या पर्यायात 15 कोएफिशियंट ऑफ एक्स मीन्स b 15 डिवायडेड बाय किती डिवाइड करणार आपण 3 ने डिवाइड करणार आहे इज इक्वल टू काय होईल बघा दोघापैकी एकाला वजा चिन्ह असल्यामुळे वजा आणि 3×5 = 15 -5 म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे बरोबर उत्तर डी हा पर्याय आपला योग्य असणार आहे. डी हे योग्य उत्तर आहे. आपण त्याला फ्रेम सुद्धा करू शकतो. म्हणजे बरीच उदाहरणं आपल्याला अशी लगेच उत्तर मिळवून देणारी पण असतात. आपण त्याचा थोडासा अभ्यास झालेला असेल तर लक्षात घेता येईल. अल्फा प्लस बीटा म्हणजे -b अपॉन a मग आपल्याला -b ची किंमत म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ x आणि a ची किंमत काय कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर हे लक्षात घेता येईल. त्यानंतर 7वं उदाहरण बघूया. √5m² - √5m + √5 इज इक्वल टू 0. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर द गिव्हन इक्वेशन. आता खालील वरील उदाहरणासाठी कोणतं जे वाक्य आहे विधान आहे ते बरोबर असणार आहे. रिअल अँड अनइक्वल रूट्स रिअल अँड इक्वल रूट्स आर नॉट रिअल अँड 3 रूट्स. आता इथं 3 रूट्स असं दिलेलं आहे. आता हे 3 रूट्स तर कधी नसतं. जर क्यूब असेल तर 3 रूट येतात 4th पॉवर असेल तर 4 रूट येतात. तसं इथे किती आहे हे 3 रूट्सचा तर विषयच नाही. आता आपल्याला फक्त ह्या तिघापैकी बघायचं हे जर तिघं बघत असेल तर आपल्याला कशाची किंमत काढता आली पाहिजे डेल्टाची किंमत काढता आली पाहिजे. डेल्टा म्हणजेच काय आपलं b² - 4ac. आता इथं b ची किंमत किती आहे -√5 × 4ac. आपण बघूया b ची किंमत काय मिळते आपल्याला डेल्टाची किंमत वर्डच्या पेजवर. वर्ड पेज वरती बघूया आपल्याला कसं सोडवता येईल. आपण वर्ड पेज वरती उदाहरण घेतलेलं आहे. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac हा आपला डेल्टाचा फॉर्म्युला आहे. दिलेली इक्वेशन घेतलं आपण √5m² - √5m + √5 इज इक्वल टू 0.
डेल्टा इज इक्वल टू पी स्क्वेअर मायनस 4ac रूट 5m स्क्वेअर मायनस रूट 5m प्लस रूट 5 इज इक्वल टू 0. Compare this equation with am square plus bm plus c is equal to 0. a is equal to root 5, b is equal to minus root 5 and c is equal to root 5. Then what is the formula? Delta is equal to b square minus 4ac. आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे कर्णित 5 m वर्ग वजा कर्णित 5 m अधिक कर्णित 5 बरोबर 0 ची तुलना आपल्याला am स्क्वेअर प्लस bm प्लस c बरोबर 0 बरोबर केल्यानंतर a ची किंमत कर्णित 5 मिळेल, b ची किंमत वजा कर्णित 5 मिळेल आणि c ची किंमत कर्णित 5 मिळेल. आपल्याला आता हे एक्झाम्पल सोडवता येईल बघा. डेल्टा इज इक्वल टू आपण बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह घेत असतो आणि आता b ची किंमत लिहिली आपण. b ची किंमत काय इन ब्रॅकेट मायनस आपण कॉपी पेस्ट आपल्याला केलं तर लक्षात घेता येईल की आपण किमती कशा घेतलेल्या आहेत. आपल्याला आणखीन त्याचा फायदा होऊन जाईल समजून घ्यायला. आपण इथं पेस्ट केलेले आहे ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर केलेला आहे. मायनस हे सूत्रातलं 4 मल्टिपल बाय AC. ए ची किंमत किती आहे बघा. मल्टिपल बाय ए कर्णित 5 गुणुले आणि पुन्हा सी ची पण किंमत कर्णित 5 आहे. कर्णित 5 म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं बघा. जे दिलेल्या किमती आहेत आपण ऍज इट इज मांडून घेतलेले आहेत. फक्त ह्यात काय केलं नाही. वजा कर्णित 5 चा वर्ग वजा 4 गुणिले कर्णित 5 गुणिले कर्णित 5. आता वजा कर्णित 5 चा वर्ग काय येईल बघा. फक्त 5 येईल. आपल्याला माहित आहे कर्णित चिन्ह निघून जातं. त्यानंतर वजा ऍज इट इज राहील. त्यानंतर 4 गुणिले काय राहील बघा. कर्णित 5 गुणिले कर्णित 5 फक्त 5 राहील. म्हणजे खालच्या पायरीला जर आपण आलो तर काय होईल. बरोबर 5 वजा 5 20 छेद बरोबर काय येईल पण अजून वजा 15. म्हणजे आता काय झालं बघा. वजा 15 ही कसं आहे इज लेस दॅन 0. आपल्याला ही किंमत जी आहे ती किती मिळते. 0 पेक्षा कमी आहे. इज लेस दॅन 0 म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा. इज लेस दॅन 0 ही किंमत आपल्याला 0 पेक्षा कमी आहे. म्हणजेच डेल्टा इज लेस दॅन 0. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर. डेल्टा इज लेस दॅन 0. डेल्टा इज लेस दॅन 0. तर आपल्याला अशा पद्धतीने डेल्टाची किंमत 0 पेक्षा कमी मिळाली. जर डेल्टाची किंमत 0 पेक्षा कमी असेल तर रूट्स आर नॉट अ रिअल नंबर. Therefore roots are not real number. Therefore roots are not a real number. आणि आपल्याला जे दिलेलं आहे रूट्स आर नॉट अ रिअल नंबर म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर आपल्याला हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे असं सांगता येईल. आपण जरी पटकन सांगता आला असं तरी ठीक आहे. तरी सुद्धा आपण ते उदाहरण सोडून घेतोय जेणेकरून जर आपल्याला हे 2 मार्काला 3 मार्कला प्रश्न आला तर आपल्याला तो पण सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. आपण पुढचं उदाहरण बघूया. वन ऑफ द रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस mx मायनस 5 इज इक्वल टू 0 इज 2. देन फाइंड m. आता आपल्याला एक किंमत दिलेली आहे. एक रूटची किंमत दिली मुळाची किंमत दिलेली आहे. तर आपल्याला m ची किंमत काढायची आहे. ह्या इक्वेशन मध्ये सोपा भाग काय असतो. x च्या जागी m ची किंमत ठेवायची आहे आणि मग आपल्याला जी मिळेल ती किंमत आपल्याला लिहिता येत असते. हे सुद्धा आपण उदाहरण वर्डच्या पेजवर सोडवायचा प्रयत्न करूया. वर्डच्या पेजवर आपण उदाहरण घेतलेलं आहे बघा. एक्स स्क्वेअर प्लस mx मायनस 5 इज इक्वल टू 0 अँड 1 रूट इज 2. नाउ what we can do here, just substitute this value in the given equation. So we are just copying the equation and we are just substituting. What is the substituting? Let us see. तुम्हाला ह्याच्यावरून जास्त लक्षात येईल बघा. मी काय करतो आहे असं इक्वेशन खाली घेतलंय. त्यातला फक्त x कट केला आणि मी काय करतोय बघा. त्या जागी किती लिहितोय. x ची किंमत 2 आहे ती फक्त 2 किंमत लिहिली आणि तो ब्रॅकेट आहे असं लिहिलेला आहे. म्हणजे किंमत सबस्टिट्यूट करणं म्हणजे काय असतं आपल्याला ते लक्षात घेता येईल. ऍज इट इज ते इक्वेशन घेतलं आणि जिथे एक्स होतं पहिलं त्या एक्सच्या जागी मी काय केलं एक्स कट केलं आणि त्याच्या जागी 2 लिहिलं. ॲज लाईक दिस. अशाच पद्धतीने मला काय करता येईल बघा. 2 पण लिहिता येईल. 2m असं लिहिलेलं आहे. पण आपण जनरली काय लिहिलेलं असतं बघा. m ची किंमत हे नंतर लिहिलेली असते म्हणून आपण इथं m ची किंमत नंतर लिहूया. 2m वजा 5
बरोबर 0. आता इथं खालच्या पायरीत काय लिहिता येईल बघा, स्क्वेअर ऑफ 2 आपल्याला लिहिता येईल 4, 4 आहे, अधिक 2m ॲज इट इज, तिथे काय बदल होणार नाही कारण आपल्याला m ची किंमत काढायची, वजा 5 बरोबर 0. त्यानंतर काय होईल बघा, इथे जे दिलेल्या संख्या आहेत त्या संख्यांमध्ये काय लिहिता येईल आपल्याला, 4 वजा 5 ह्या सारख्या संख्या आहेत, तर ह्यांची 4 मधून 5 जाईल, किती राहील ते वजा 1 अधिक 2m ॲज इट इज राहील बरोबर 0. त्यानंतर हे वजा 1 चं पक्षांतर उजव्या बाजूला होईल, आपण आपल्या लक्षात घेता येईल वजा 1 आपल्याला उजव्या बाजूला आणलं तर ते काय होणार आहे, अधिक 1 होणार आहे. मग आपण ते उजव्या बाजूला घेऊन येऊया. उजव्या बाजूला घेतल्यानंतर काय होईल बघा, हेच इक्वेशन 2m इज इक्वल टू प्लस 1, कारण हे 1 काय झालेलं आहे, उजव्या बाजूला आलेलं आहे, वजा 1 होतं तिथं अधिक 1 झालेलं आहे. आणि खालच्या पायरीमध्ये काय लिहिता येईल मग, m is equal to small m is equal to 1 upon 2. So this is simple value. We are just going to find out what is the value of m 1 by 2. म्हणजे आपल्याला जर इथं बघितलं तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, m ची किंमत 1/2 आहे का, तर m ची किंमत 1/2 जी पर्याय असेल तर आपला योग्य पर्याय आहे. इथं आहे पर्याय क्रमांक 3 सी, m बरोबर c बरोबर c ची किंमत दिलेली 1/2 आणि कोणाची किंमत आहे, m ची किंमत आलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रश्न बघता येईल. 8 एक्झाम्पल दिलेली होती इथं. आता दुसरा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक. पुन्हा आपल्याला विचारलेला आहे बघा दुसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन आर क्वाड्रॅटिक. इथं सुद्धा आपल्याला काय बघायचं की ज्याचा घातांक 2 आहे, सर्वात कोटी 2 आहे, असा एक्झाम्पल जे असेल ते क्वाड्रॅटिक असेल. इथं दिलेलं आहे बघा x² + 2x + 11 इज इक्वल टू 0. इथं कोटी 2 आहे, सगळ्यात मोठी कोटी. इथं कोटी 2 आहे का, तर बघा इथं x² ह्या बाजूला डाव्या बाजूला, x² उजव्या बाजूला, हे कॅन्सल होत असतं. सारखंच पद आहे पण दोन्ही बाजूला आहे, तर ते पद कॅन्सल होत असतात. आणि त्यानंतर इथं सुद्धा काय होणार आहे बघा, इथं एक्सपान्शन केल्यानंतर इथं सुद्धा x² अधिक 4x अधिक 4 असं होईल, आणि मग हे x² विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक. तर आपल्याला ते इक्वेशन सुद्धा बघता येईल की क्वाड्रॅटिक आहे का. एक मिनिट आपण हे इक्वेशन सोडून बघूया वर्डच्या पेजवर. एक्सपान्शन वर्ड पेजवरती आपण हे उदाहरण घेतलेलं आहे, आपण ह्याचं एक्सपान्शन करूया बघा. आपल्याला एक्सपान्शन करत असताना काय माहित आहे, स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म, पहिल्या पदाचा वर्ग, इट मीन्स लेट अस सी. आपल्याला हे फक्त त्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे म्हणून आपण कॉपी केलेलं आहे. पहिल्या पदाचा वर्ग आपल्याला काय लिहिता येईल बघा, पहिल्या पदाचा वर्ग एक्स स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म square of the first term plus plus 2 multiple by first term into second term, 2 multiple by first term into second term, 2 गुणिले x गुणिले 2 is equal to 2x² as it is. राईट हँड साइड आपण ॲज इट इज घेतलेले, कॉपी करून पेस्ट करतो मी इथं, ॲज इट इज घेतलेले. आता आपल्याला काय, सॉरी इथे एक टर्म राहिली, प्लस 4 स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म. नाउ व्हॉट वी कॅन राईट हिअर, देअरफॉर x square as it is 2 into 2 4x plus 4x plus 4 is equal to 2x². ज्यावेळेस आपण हे सगळंच एका बाजूला घेऊ त्यावेळेस काय होईल बघा, देअरफॉर अगेन वी कॅन कॉपी दिस इक्वेशन, देअरफॉर
देअरफॉर काय लिहिता येईल एक्स स्क्वेअर ॲज इट इज, किंवा हे इक्वेशन आहे असं लिहूया आपण ॲज इट इज, खाली कंट्रोल सी, फक्त कुठे चेंज होतंय ते तुम्हाला लक्षात घेता येईल. एक्स स्क्वेअर ही जी दुसरी टर्म आहे ती मी कॉपी करतोय आणि इकडे घेतोय या टर्मच्या शेजारी. पण इथं काय लिहावं लागेल मला वजा, कारण हे उजवीकडून डावीकडे आपण लिहिणार मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपण आपल्याला पक्षांतर लक्षात आलं बघा ह्याचं इज इक्वल टू 0. आपण ही जी टर्म होती इकडे फक्त घेताना आपल्याला वजा लिहावं लागेल. एक्स वर्ग मधून 2 एक्स वर्ग गेले तर किती राहील शिल्लक आपल्याला बघा. पुन्हा आपल्याला ही टर्म ॲज इट इज कॉपी करून घेतलेली आहे. फक्त जिथे चेंज होत आहे तिथं ते आहेतच आपल्याला लिहावं लागत असल्यामुळं आपण बराचसा भाग कसा जस्ट कॉपी पेस्ट केलेला असतो हे पण आपल्याला लक्षात घेतील. मायनस 2 एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर मधून 2 एक्स वर्ग गेले म्हणून इथं मायनसच्या ऐवजी 2 च्या ऐवजी काय होईल 1 होईल, किंवा नाही लिहिलं तरी चालेल. मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. सो इज दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं आपल्याला समजून घेता येईल. ठीक आहे, तर आपला जो पुढचा प्रश्न होता आपण तो बघितला दुसरा, की यातली कुठली कुठली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. तर आपल्याला काय सांगता येईल बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन हे पहिलं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हे तिसरं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट फॉर इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. खाली प्रत्येकाची डेल्टाची किंमत काढा. तर इथं प्रत्येकाची डेल्टाची किंमत काढायची. डेल्टाची किंमत काढताना आपण कशाचा उपयोग करतो, बी स्क्वेअर मायनस 4ac याचा उपयोग करून आपल्याला सोडवता येईल. आपण यातली काही उदाहरणं आपण तशी बघितलेली पण आहेत, त्याचा आपल्याला उपयोग इथं करता आलेला आहे. वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x स्क्वेअर प्लस kx मायनस 2 इज इक्वल टू 0 इज मायनस 2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. इथं m ची किंमत किती ठेवणार आहे आपण, वजा 2 ठेवून आपल्याला काय करता येईल, k ची किंमत इथं काढता येणार आहे. टू रूट्स आर क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिव्हन, फ्रेम द इक्वेशन. दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि आपल्याला त्याच्या दोन रूट्स दिलेले त्याच्यापासून इक्वेशन तयार करायचे. एक किंमत 10 आहे, एक किंमत वजा 10 आहे. तर आपल्याला अल्फा प्लस बीटा इथे 0 मिळेल आणि अल्फा इंटू बीटा मायनस 100 मिळेल. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 100 इज इक्वल टू 0 असं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे ते. ठीक आहे, ते काय हरकत नाही. काय उदाहरणं तुम्हाला सोडवावी लागतील, जी डिफिकल्ट उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ हे 10 नंबरचं जे उदाहरण आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे की हे उदाहरण कसं सोडवता येईल. आपण हे उदाहरण सोडून बघूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात महत्त्वाचं हे उदाहरण आहे, परीक्षेला पण येऊ शकतं, किंवा हे उदाहरण आलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी येतील. या अनुषंगाने आपण हे उदाहरण सोडवायचा प्रयत्न करूया. Find the quadratic equation such that its roots are square of sum of the roots and square of difference of the roots of equation 2x square plus 2 into bracket p plus qx plus p square plus q square is equal to 0. 2x square plus 2 into bracket p plus qx plus p square plus q square is equal to 0. आता जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा, आपण समजून घेऊया. हे उदाहरण दिलेलं आहे, आपण ॲज इट इज खाली मांडून घेतलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं म्हणून आपण हे सगळं उदाहरण वर्डवर केलेलं आहे. जवळजवळ वर्डवर आपल्याला बनवायला अर्धा पाऊण तास जातो हे उदाहरण. तर हे उदाहरण बनवलेलं आहे, आपल्याला व्यवस्थित समजावं. पुस्तकात आपल्याला जर सांगितलं तर ते लक्षात येणार नाही, किंवा काय स्टेप्स जे बदललेले आहेत ते लक्षात येणार नाही. त्यासाठी आपण हे वर्डमध्ये व्यवस्थित घेतलेलं आहे. आपण आता ते समजून घेऊया बघा. उदाहरण अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे हे. बऱ्याच वेळेस परीक्षेला आपल्याला 4 मार्कासाठी विचारलं जातं. ह्याचं जे वेटेज आहे ते वेटेज जास्त आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं लक्षात घेता येईल की हे जे उदाहरण आहे 2x स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू एक्स प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे आपल्याला दिलेले एक्झाम्पल आहे. तर आपण हे जे एक्झाम्पल आहे ते दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते ॲज इट इज आधी मांडून घेत असतो. काय दिलेलं आहे बघा, 2x स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट p प्लस क्यू एक्स प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. कम्पेअर विथ, याची तुलना करायची आपल्याला. कुठल्या इक्वेशन बरोबर तुलना करतो आपण, जो जनरल फॉर्म आहे त्याचा. आपण तो जनरल फॉर्म जो आहे तो हायलाइट केला बघा पिवळ्या रंगात. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा त्याचा जनरल फॉर्म आहे. त्याच्यावर आपल्याला याची किंमत काय मिळाली 2. याची किंमत म्हणजे काय असते बघा, हे लक्षात घ्यायचंय. कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स वर्गाचा जो सहगुणक असेल ती याची किंमत असेल. इथं एक्स वर्गाचा सहगुणक ए आहे, इथे एक्स वर्गाचा सहगुणक 2 आहे, म्हणून इथे याची किंमत आपली किती आलेली आहे बघा 2 आलेली आहे. हे समजून घ्यायचं आपल्याला. इथं काय दिलेलं आहे, एक्सचा सहगुणक जो आहे ती बी ची किंमत असणार आहे, आणि म्हणून एक्सचा सहगुणक किती आहे बघा 2 कंसात पी अधिक क्यू ही बी ची किंमत आहे. बी बरोबर 2 कंसात पी अधिक क्यू, आणि कसं आहे ही सी ची किंमत आहे. सी बरोबर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. तर ही कशाची किंमत आहे,
सी ची किंमत आहे. सी ची किंमत कशी ठरवली आपण, ही जी जो एक्स वर्गाचा सहगुणक नाही, जो एक्सचा सहगुणक नाही आणि उरलेली जी किंमत असणार आहे ती कोणाची असणार आहे, सी ची असणार आहे. म्हणून आपल्याला सी ची किंमत काय लिहिली आहे बघा आपण, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. तर साधारणतः आपल्याला ए, बी आणि सी ह्या किमती आपल्याला मांडता आलेल्या आहेत आणि आपण ह्या किमती मांडल्यामुळं आपल्याला ए ची किंमत मिळालेली आहे, बी ची किंमत मिळालेली आहे, सी ची किंमत मिळालेली आहे. तर आपल्याला ए बी सी च्या किमती मिळाल्यानंतर आपण काय करतोय बघा, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला अल्फा अधिक बीटा करता येईल, जो रेग्युलर अल्फा अधिक बीटा आहे. आपल्याला प्रश्न आधी आणखीन एकदा समजून घेऊया बघा. प्रश्नात आपल्याला काय मिळवायचंय ते जर आधी लक्षात आलं तर आपल्याला काही अडचण येणार नाही. फाइंड द क्वाड्रेटिक इक्वेशन सच दॅट इट्स रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट्स. इट्स मीन्स स्क्वेअर पाहिजे आपल्याला सम ऑफ रूट्स, मुळांच्या बेरजेचा वर्ग पाहिजे, आणि स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट्स, मुळांच्या वजाबाकीच्या त्याचा वर्ग पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला जे विचारलेलं आहे ना तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. इथं काय विचारलेलं आहे, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल बघा, मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटाची आधी किंमत घ्यावी लागेल. काय इथं अल्फा अधिक बीटाची किमतीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, हा आपल्याला फॉर्म्युला आहे. आता ह्या फॉर्म्युल्यात आपण काय झालं, मायनस ऍज इट इज किंमत आली. कुठली किंमत आली, मायनस ऍज इट इज हे फॉर्म्युल्यातली किंमत आली इथं. आणि हे जे आहे 2 इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू, ही जी आहे ती बी ची किंमत आली अपॉन ए, ही ए ची किंमत आली. आता हे 2 आणि 2 काय होईल, कॅन्सल होईल आणि फक्त काय शिल्लक राहील बघा, मायनस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू, एवढं आपल्याकडे काय राहील, शिल्लक राहील. तर आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत मिळाली मायनस पी अधिक क्यू. तसंच आपल्याला अल्फा इंटू बीटाची पण किंमत मिळत असते. अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय, सी अपॉन ए. इथे लिहिलंय बघा आपण फॉर्म्युला, उदाहरण सगळं सोडवलेलं आहे. सी अपॉन ए काय, सी अपॉन ए ची किंमत पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हे घेतलेलं आहे. सी ची किंमत काय, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2, इथे दिलेली आहे सी ची किंमत, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय क्यू, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 म्हणजे कोणाची किंमत आहे, ए ची किंमत आहे. ती आपण ए ची किंमत लिहिलेली आहे. आता जे आपल्याला मूळ अट आहे का, मूळ अट आपल्याला बघूया प्रश्नातली काय दिलेली आहे. अल्फा 1 म्हणजे आता हे काय बघा, पहिलं एक मूळ असं असेल की हे जे समीकरण आहे त्या समीकरणाच्या मुळाचा बेरीजेचा वर्ग असेल. हे जे इक्वेशन आहे म्हणजे असं आपल्याला समीकरण करायचं की त्याचं जे पहिलं मूळ आहे, म्हणजे आपण त्याला पहिलं मूळ म्हणजे आता अल्फाच्या ऐवजी अल्फा 1 मानलं, ते पहिलं मूळ कसं असेल, तर ह्या आताचे जे दिलेलं समीकरण आहे त्या समीकरणाच्या मुळाच्या बेरीजेचा वर्ग असेल. म्हणजे अल्फा 1 बरोबर काय असेल, ह्या समीकरणाची मुळ काय असणार आहेत, एक अल्फा असेल, दुसरं बीटा असेल, त्याचा वर्ग असेल. म्हणून अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर झालं. मग अल्फा प्लस बीटा आपल्याला दिलेला आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे फक्त. म्हणजे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर लिहित असताना आपल्याला काय करता येईल बघा, अल्फा प्लस बीटा आपल्याला मिळालेला आहे. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, आणि मग आपल्याला त्याचं स्क्वेअर केल्यानंतर अल्फा 1 मिळेल. अल्फा 1 काय मिळेल बघा, पी अधिक क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे इथलं वजा चिन्ह आहे ते निघून जाईल आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे असं लिहिलेला आहे. म्हणजे आपल्याला जे पहिला स्क्वेअर काढायचा होता तो काय काढायचा होता, पहिली किंमत आता काय अशी काढायची, आपल्याला अल्फा 1 काढायचं, ॲज लाईक बीटा 1 काढायचंय. अल्फा 1 म्हणजे आपल्याला इथं काय बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात येते का, अल्फा 1 म्हणजे अल्फा अधिक बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे दिलेल्या मुळांच्या बेरीजेचा वर्ग आहे. आपल्याला ह्यात पण वर्गाची बेरीज असा सुद्धा शब्द असतो, पण तो आपण समजून घ्यायचा. इथं बेरीजेचा वर्ग असा शब्द दिलेला असल्यामुळं आपण काय करतोय, अल्फा अधिक बीटा ब्रॅकेट स्क्वेअर त्याचा वर्ग करतोय, आणि वर्गाची बेरीज म्हटलं तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग असा आपल्याला नवीन किंमत मिळत असते. इथं आपल्याला जी दिलेली किंमत आहे ती आपण लक्षात घेतली, अल्फा 1 बरोबर अल्फा अधिक बीटा ब्रॅकेट स्क्वेअर बेरीजेचा वर्ग सांगितलेला आहे. ठीक आहे. तसंच आपल्याला काय सांगितलंय बघा, बीटा 1 ची पण किंमत सांगितलेली आहे, म्हणजे जे दुसरं मूळ आहे बीटा 1 ते सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. ते काय दिलेलं आहे आपल्याला, बीटा 1 बरोबर मुळांच्या वजाबाकीचा वर्ग, जे दुसरं मूळ असणार आहे ते कसं असणार आहे, मुळांच्या वजाबाकीचा वर्ग असणार आहे. मग आता हे जे एक्सपान्शन आहे, हे एक्सपान्शन आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण 2 रंग वापरले तेवढ्यासाठी. बीटा 1 बरोबर अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याचं एक्सपान्शन केलं आपण. एक्सपान्शन कसं करत असतो बघा, स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म पहिल्या पदाचा वर्ग, स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म, आणि वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, वजा 2 इंटू अल्फा इंटू बीटा. आता ही मधलं पद आहे, आपण मुद्दामच शेवटी लिहिलेलं आहे.
आता हे पद लिहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, हे पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, ही तिसरी टर्म आहे. पण मुद्दाम शेवटी काय लिहिलेलं आहे, तर आपल्याला कसं फक्त किंमत कशाची माहित होती, अल्फा प्लस बीटाची किंमत माहित होती. अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याकडे नाही, म्हणजे आपल्याकडे अल्फा प्लस बीटाची किंमत आहे, म्हणून दिलेलं इक्वेशन आपल्याला प्लस मध्ये कन्वर्ट करायचं असतं. म्हणजे प्लस मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे आपण काय करणार बघा, हे जे इक्वेशन आहे हे प्लस मध्ये येण्यासाठी आपल्याला मधलं पद काय पाहिजे होतं, प्लस पाहिजे होतं. मग मधलं पद कधी प्लस येतं, जर इथं प्लस 2 अल्फा बीटा असेल तर, इथं प्लस 2 अल्फा बीटा असेल तर मधलं पद प्लस येतं. म्हणजे हे अल्फा प्लस बीटाचं कन्व्हर्शन मायनसचं प्लस मध्ये कधी होईल, प्लस असेल तर. मग आपण काय लिहिलं बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. पण आपल्याला असं प्लस मायनस करता येत नसतं. म्हणजे जर समजा आपण एखादी किंमत मिसळली तर लगेच ताबडतोब आपल्याला काय करावं लागते, ती किंमत वजा करायला लागत असते. म्हणून इथं आपण काय केलं बघा, लगेच दुसरी जी किंमत आहे ना ती पण वजा करून टाकली. कुठली वजा केली किंमत, -2 अल्फा बीटा, ही किंमत लगेच वजा करून टाकली. म्हणजे ह्या दोन किमती एकदा आपण ती मिसळली आणि एकदा लगेच वजा करून टाकली. आणि ही जी पुढची किंमत आहे -2 अल्फा बीटा, ही आपली इथली किंमत आहे बघा. म्हणजे हिथली किंमत आपण बदललेली आहे का, पहिली मूळ किंमत नाही बदललेली. फक्त आता मांडणीत आपण थोडासा बदल केलेला आहे. काय बदल केलेला आहे बघा मांडणीमध्ये, आपण काय केलं, इथं प्लसचं पद घेतलेलं आहे. हे प्लस येण्यासाठी जर हा ब्रॅकेट आपल्याला प्लस आणायचा असेल तर आपल्याला ते घ्यावं लागत होतं. म्हणून आपण काय केलं, इथं प्लस 2 अल्फा बीटा घेतलं. हे प्लस ज्यादा घेतलं म्हणून आपल्याला ते घालवण्यासाठी -2 अल्फा बीटा घेतलं. म्हणजे प्लस आणि मायनस आपलं कॅन्सल होईल आणि आपली मूळ जी टर्म आहे का बघा, वरचं पायरी आणि खालची पायरी आता सेम राहिली, -2 अल्फा बीटा, आणि हे वरच्या पायरीतलं असल्यामुळे हे तसंच राहिलं. म्हणजे आपल्याला हे लक्षात घेता येईल की आपण जर एखादी किंमत मिसळली तर लगेच आपण ती वजा केलेली आहे. म्हणजे आपल्याला आता आपण लाल ब्रॅकेटमध्ये मुद्दा म्हणलेले बघा, आपल्याला लक्षात यावं म्हणून. म्हणजे हा जो आहे हा एक परफेक्ट स्क्वेअर झाला इथपर्यंत. इथपर्यंत काय झालं, ह्याचं वर्गमूळ झालं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा वजा हे 2 अल्फा बीटा आणि हे वजा 2 अल्फा बीटा. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, हे वजा 2 अल्फा बीटा आणि वजा 2 अल्फा बीटा वजा 4 अल्फा बीटा इथं तयार झालेलं. म्हणजे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा वजा 4 अल्फा बीटा. कुठलं 4 अल्फा बीटा झालं, हे वजा 2 अल्फा बीटा आणि हे वजा 2 अल्फा बीटा. हे प्रत्येक ह्या उदाहरणातील प्रत्येक स्टेप समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. हे उदाहरण थोडंसं किचकट आहे, आपल्याला समजायला थोडासा उशीर लागू शकतो. आता हे जे आहे आपण ते काय केलं बघा, कंसात लिहिलेलं आहे. कसं कंसात लिहिलेलं आहे, पहिल्या पदाचं वर्गमूळ ॲज इट इज, दुसऱ्या पदाचं चिन्ह, हे दुसरं पद आहे आपण मुद्दाम तिसऱ्यांदा लिहिलं, दुसऱ्या पदाचं चिन्ह आणि हे तिसऱ्या पदाचं वर्गमूळ आणि कंसाचा वर्ग. म्हणजे हे जे आहे ते आपण काय केलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे. आपण आता हे ब्रॅकेटमध्ये घेतल्यामुळं आपल्याला कसं वाचन करता येईल बघा, अल्फा अधिक बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -4 अल्फा बीटा. आता अल्फा अधिक बीटा मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे आपल्याला किंमत कशाची काढतोय आपण, इथं बघा अल्फा मायनस बीटाची काढतोय, पण ते कशामध्ये काढतोय, अल्फा प्लस बीटा मध्ये काढतोय. का तर आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत आपण वर काढलेली आहे. कुठं काढलेली होती आपण अल्फा प्लस बीटाची किंमत, सगळ्यात सुरुवातीला आपण काढली होती अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची. इथं काढलेली आपण अल्फा प्लस बीटाची किंमत. इथं दिसते आपल्याला अल्फा प्लस बीटा किती आहे, तुला नाही, अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे, -p प्लस क्यू अशी आपल्याला दिलेली किंमत आहे आणि आपण लिहिलेली आहे -p प्लस क्यू. आणि आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ती किंमत आता आपल्याला इथे ठेवता येईल. अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, -p प्लस क्यू आणि हा स्क्वेअर आहे तर याचा पण आपण स्क्वेअर केला, -4 अल्फा बीटा. म्हणजे जी आपण आधी किंमत मिळवलेली होती अल्फा प्लस बीटाची ती मिळवली आणि आपण ह्याचं एक्सपान्शन केलं. ह्याचं एक्सपान्शन कसं होईल बघा, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे मायनस आहे तर मायनसचं प्लस मध्ये कन्वर्ट झालं आणि मग त्याचा वर्ग करता येईल. म्हणजे हे मायनस निघून गेलं आणि p प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर झाला. पहिल्या पदाचा वर्ग आपण इथे लिहूया, पहिल्या पदाचा वर्ग p वर्ग अधिक 2pq अधिक q वर्ग वजा 4pq वजा 4 अल्फा बीटा. आणि अल्फा बीटाची पण आपल्याला किंमत मिळालेली आहे. अल्फा बीटाची किंमत काय मिळालेली आहे, p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि आपण इथं काय होईल, डिवायडेड बाय 2 असल्यामुळे बे दोन्ही 4, 2 ने इथं मल्टिप्लाय केलं जाईल आणि 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे इथे किती येणार आहे, 2. आणि 2 न आज जर गुणलं वजा 2 न तर वजा 2p वर्ग, ह्या 2 न आत गुणलं वजा 2q वर्ग. तर साधारणतः आपल्याला p वर्ग ह्याचं एक्सपान्शन आलं, हे p वर्ग q अधिक 2pq अधिक q वर्ग. आणि इथं काय आलं आपल्याला, इथं भाग घालवल्यामुळं बे दोन्ही 4, 2 राहिलं, वजा 2 न आत गुणलं, वजा 2 गुणिले p वर्ग वजा 2p वर्ग वजा 2 गुणिले q वर्ग वजा 2q वर्ग. तर साधारणतः p वर्ग आणि q वर्गच्या किमती आपल्याला लिहिता आल्या.
आता इथं काय लक्षात घेता येईल बघा, ज्यावेळेस आपण हा भाग घेतला त्यावेळेस आपल्याला आणखीन काय लक्षात येतंय, पी वर्ग आहे इथं, इथं मायनस 2p वर्ग आहे, म्हणजे 2p वर्ग मधून p वर्ग घालवणार आणि चिन्ह मात्र आपण वजा 2p वर्गचं देणार. म्हणून आपल्याला जे उत्तर आहे ते उत्तर कसं येतंय बघा, p वर्ग आणि q वर्ग अशी दोन पद आहेत आपल्याकडं. इथं p वर्ग आहे, आपण हायलाइट करूया थोडं, इथं p वर्ग आहे, इथं वजा 2p वर्ग आहे, त्यांची बेरीज वजा केली तर किती आलं, वजा p वर्ग आलं. त्यानंतर q वर्गासाठी सुद्धा तसं आहे, 2q वर्ग मधून वजा 2q वर्ग मधून 1q वर्ग गेलं, वजा q वर्ग राहिलं आणि 2pq ॲज इट इज, 2pq मध्ये काही फरक झालेला नाही. म्हणून बीटा 1 ची किंमत जी आहे ती आपल्याला इथे मिळाली. काय मिळाली बघा बीटा 1 ची किंमत, फायनली बीटा 1 इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, दोन मुळांच्या वजा बाकीचा वर्ग, हे दुसरं मूळ होतं. म्हणून बीटा 1 बरोबर काय मिळालं, अल्फा वजा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस कसं लिहिता येईल आपल्याला बघा, मायनस ह्यातनं चिन्ह कॉमन आपण काढू शकतो. कुठनं मायनस काढता येईल कॉमन चिन्ह, इथं दिलेलं आहे आपल्याला, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. मग ह्या सगळ्यातनं मायनस काढलं तर हातली चिन्ह बदलली, वजा पी वर्गचं पी वर्ग झालं, अधिकचं वजा झालं आणि वजाचं अधिक झालं. एक तर आपल्याला असं लिहिता येईल वजा करून कंसात, किंवा हेच आपल्याला कसं लिहिता येईल, मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, असं पण आपल्याला अल्फा वजा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे बीटा 1 ची किंमत आपल्याला तिथं लिहिता येईल. तर ह्या दोन किमती आपल्याला वापरता येतात, आपल्या सोयीनुसार आपण त्या वापरत असतो. आता आपल्याला जे अल्फा 1 दिलेलं आहे, अल्फा 1 काय दिलेलं आहे बघा, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, इथं आपल्याला आलेलं आहे बघा अल्फा 1, आपण अजून एकदा लिहून घेतलं ते लक्षात ठेवा, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर हे आपल्याला अल्फा 1 आलेलं होतं. तीच किंमत आपण पुन्हा खाली घेतली अल्फा 1 ची, जी आपल्याला किंमत मिळालेली होती ती, आणि बीटा 1 ची किंमत, म्हणजे समोरासमोर दोन्ही किमती आपल्याला असल्या तर सोपं पडेल. म्हणजे बीटा 1 ची किंमत इथं आहे, अल्फा 1 ची किंमत इथं आहे, हे आपल्याला समोरासमोर लक्षात घेता येते. मग आपल्याला जे फॉर्म्युला आहे तो काय, अल्फा 1 प्लस बीटा 1 घ्यायचा आधी, म्हणजे या दोघांची बेरीज, म्हणजे अल्फा 1 प्लस बीटा 1 कसा असेल बघा, अल्फा 1 इथं आहे पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इथली किंमत, आणि बीटा 1 ची किंमत पण इथं लगेच दिलेली आहे, प्लस मायनस इंटू ब्रॅकेट ॲज इट इज, जी किंमत दिलेली आहे ती आपण लिहिलेली आहे. आता इथं काय होईल, याचं एक्सपान्शन होईल, कशाचं एक्सपान्शन करतोय आपण, ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, आणि हे वजा नात गुणून घेतलं, वजा पी स्क्वेअर वजा वजा अधिक 2pq अधिक गुणिले वजा वजा क्यू स्क्वेअर. आता इथं गुणून घेतल्यानंतर जी आपली पदं राहिलेली आहेत त्या पदासंदर्भात काय करता येईल बघा, हे क्यू स्क्वेअर आणि प्लस क्यू स्क्वेअर कॅन्सल झालं, मायनस पी स्क्वेअर आणि हे पी स्क्वेअर कॅन्सल झालं. आता हे किती किती राहिलं, 4pq pq राहील, म्हणजे 2pq अधिक 2pq बरोबर 4pq. साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवलेलं दिसून येते. आता आपल्याला अल्फा प्लस बीटा मिळालं, म्हणजे अल्फा 1 प्लस बीटा 1 मिळालं. आता अल्फा 1 प्लस बीटा 1 मिळालं असेल तर आपल्याला दुसरी किंमत काय काढावी लागते, अल्फा 1 इंटू बीटा 1. आता अल्फा 1 इंटू बीटा 1 ची किंमत काय बघा, अल्फा 1 काय आहे, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिपल बाय मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. आपण इथं काय लिहिलंय बघा, ही अल्फा 1 मायनस बीटा 1 ची किंमत. तर ह्या दोन्ही किमती मिळाल्या, ह्यांचा गुणाकार काय बघा, हे दोन पद आहेत गुणाकाराची, हे वजा चिन्ह आपण कॉमन घेतलं, साईडला घेतलं, चिन्हांचा थोडासा पण गोंधळ होऊ नये आपला, हे जे वजा चिन्ह आहे इथं वजा आहे इथं अधिक आहे, ह्या दोघांचा गुणाकार किती आला, वजा आपण साईडला घेतला आधी, त्यानंतर पी अधिक क्यू ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला ॲज इट इज, आणि पी वजा क्यू ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला असं. आता ह्यात काय बघा, दोन कंस आहेत आणि त्यांचा वर्ग आहे, हे वजा चिन्ह ॲज इट इज आपण बाहेर लिहिलेलं आहे, आणि हे काय लिहिलं, पहिला कंस इथं लिहिला पी अधिक क्यू मल्टिपल बाय पी वजा क्यू आणि त्यांचा स्क्वेअर, कारण दोघाला वेगवेगळा स्क्वेअर आहे, घातांकाच्या नियमानुसार आपल्याला तो स्क्वेअर बाजूला काढून लिहिता येतं, तो वर्ग जो आहे तो बाजूला लिहिता येतोय. पण आपल्याला आणखीन काय लक्षात घेता येईल बघा, हे लिहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतंय, इथं पण थोडीशी आपण समजून घेऊया बघा पायरी, बऱ्याच मुलांना ह्या लहान लहान गोष्टी आहेत पण थोडंसं लक्षात यायला अवघड जातं. आता इथं काय केलेलं आहे, मी आणखीन एकदा रिवाइज करतो, पी अधिक क्यू ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिपल बाय मायनस पी वजा क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, हा अल्फा 1 ची किंमत होती, ही बीटा 1 ची किंमत होती. इथं दोघांमध्ये एकाला वजा चिन्ह आहे म्हणून जे फायनल आहे ते वजा चिन्ह बाहेर आलं. त्यानंतर काय राहिलं, पी गुणिले क्यू ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज राहिला, पी वजा क्यू ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज राहिला. दोघांना पण स्क्वेअर आहे म्हणून आपण काय केलं बघा, स्क्वेअर पण कॉमन काढला, म्हणजे आपल्याला स्क्वेअर सुद्धा कॉमन काढता येतो म्हणून आपण चौकटी कंस टाकला. इथं जो कंस टाकलाय तो कसा आहे, चौकटी कंस आहे. चौकटी कंस टाकून काय केलं आपण, पी अधिक क्यू पहिल्या कंसात गुणिले पी वजा क्यू दुसऱ्या कंसात आणि कंसाचा वर्ग केला. पण
इथं सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय लक्षात घ्यायचं, एकदा पण काय लक्षात घेता येईल, इथं एकदा बेरीज आहे आणि एकदा वजाबाकी आहे. इथं दिसते आपल्याला एकदा बेरीज आहे, इथे एकदा वजाबाकी आहे. जर एकदा बेरीज एकदा वजाबाकी असेल तर त्या दोन पूर्ण वर्ग राशी आणि त्यांची वजाबाकी असते, म्हणजे पी वर्ग वजा क्यू वर्ग असेल. ह्या कंसातली किमतीची सांगतोय आपण, हा वर्ग आहे तसाच आहे. ह्या वर्गाचा काय विषय नाही, फक्त ह्याच्या ही जी दोन पद आहेत, ह्या दोन पदामध्ये काय एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी आहे. म्हणून ह्यासाठीच आपण काय लिहिलं इथं खाली, पी वर्ग वजा क्यू वर्ग असं लिहिलेलं आहे आणि हा वर्ग आहे तसा. म्हणजे अल्फा 1 इंटू बीटा 1 ची पण आपल्याला किंमत मिळालेली आहे, पी वर्ग वजा क्यू वर्ग कंसाचा वर्ग हे वजा चिन्ह. आता आपल्याला जे बेसिक फॉर्म्युला आहे, आपल्याला एखादं इक्वेशन काढायचा, तो पण आपण येलो शेड करून लिहिलेला आहे बघा, त्याला व्हाईट हायलायटर केलेलं आहे, एक्स वर्ग वजा कंसात अल्फा 1 अधिक बीटा 1 इंटू एक्स प्लस अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, एक्स वर्ग आपण काय केलं, ॲज इट इज लिहिलं जसं पहिलं पद होतं, त्यानंतर वजा अल्फा 1 प्लस बीटा 1, अल्फा 1 प्लस बीटा 1 ची किंमत किती आली ती प्लस 4 पी क्यू, इथं लिहिली आपण प्लस 4 पी क्यू एक्स प्लस, आता इथे काय लिहिलं मायनस, हे कशाची किंमत आलेली आहे, मायनस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, तर ती किंमत आहे आपण इथे लिहिलेली आहे. आपण आणखीन एखादी पायरी कशी वाढू शकतो, की अधिक गुणिले वजा ह्यांचा गुणाकार वजा असं आपल्याला पुढच्या पायरीमध्ये लिहिता येईल. म्हटलं तर आपण ते लिहून बघूया, म्हणजे तुम्हाला अजून काय जर समजा पायरीत कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर होऊन जाईल. काही जास्त अवघड भाग नाही, हे फक्त आपल्याला कॉपी करून घ्यावं लागेल एक्झाम्पल. हे आपण कॉपी करून घेतलेलं आहे एक्झाम्पल आणि मग आपल्याला ते लिहिता येईल. आणि इथं जे अधिक गुणिले वजा आहे त्या जागी फक्त काय राहील, इथं चिन्ह वजा चिन्ह राहील. आणि एक्स वर्ग वजा 4 पी क्यू एक्स वजा पी वर्ग वजा क्यू वर्ग कंसाचा वर्ग बरोबर 0, हे आपलं इच्छित समीकरण, म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन आहे ते आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन इथं लक्षात घेता येईल, की अशा पद्धतीने आपल्याला हे रिक्वायर्ड इक्वेशन मिळून जातं. जे काय आहे ते रिक्वायर्ड इक्वेशन, हे रिक्वायर्ड इक्वेशन आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये ह्या रिक्वायर्ड इक्वेशनला लिहिता येईल की दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन, आणि आपल्याला त्याला फ्रेम सुद्धा टाकता येईल. जर समजा आपल्याला ते हायलाईट करायचं असेल तर आपण त्याला फ्रेम टाकूया, म्हणजे जे आपलं फायनल आन्सर असेल त्याला जनरली आपण अशी फ्रेम टाकली तर काय होतं, की जे तपासणारे आहेत त्यांच्या ते लक्षात येतं आणि मग आपले जे मार्क आहेत ते मार्क जात नाहीत. म्हणजे मार्क न गेले तर आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे तर ही अशा पद्धतीने आपण त्याला फ्रेम टाकू शकतो. आणि म्हणजे फायनल उत्तर आहे पुस्तकात सुद्धा आपण किंवा परीक्षेत सुद्धा आपण असं उत्तर लिहायचंय. तर अशा पद्धतीने आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, की हे उदाहरण सोडता येईल, ह्याची किंमत मिळवता येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना जर समजा हे उदाहरण लक्षात आलेलं नसलं युट्यूबवरती, तर आपला जो युट्यूबचा जो ग्रुप आहे, इयत्ता 10वीचे आपले युट्यूबचे 2 ग्रुप आहेत व्हॉट्सॲपचे, त्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती मी हा जो क्वेश्चन आहे तो PDF फॉर्म मध्ये टाकतो, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रिंट काढून पण त्याचा अभ्यास करता येईल, किंवा जरी त्यात काय अजून शंका असतील तर त्या तुम्हाला विचारता येतील. हे ॲज इट इज तुम्हाला काय होईल, PDF फॉर्म मध्ये व्हॉट्सॲपवर, आजचा आपला लाईव्ह सेशन तास संपला की तुम्हाला व्हॉट्सॲपवर त्याची मी PDF पाठवेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2 आज इथं संपवतोय. ह्यातलं जे एक्झाम्पल आपल्याला अपेक्षित होतं, काही ऑब्जेक्टिव्ह उदाहरणं आणि हे जे महत्त्वाचे उदाहरणं आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर आपण अद्याप चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा काही कारणामुळे चुकून अनसबस्क्राईब झालेला असेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद.